गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. आपण नवीन चॅप्टर चालू करतोय, कपॅसिटर. कपॅसिटर ॲज इट्स अदर चॅप्टर्स, दिस चॅप्टर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इट कॅरीज गुड वेटेज. If you understand this chapter, it will be fun solving. So pay attention, listen to me attentively, and if any doubts, quickly revert back to me. Okay. लक्ष द्या. कपॅसिटर म्हणजे काय? आपण बघितलेलं आहे एका सर्किटमध्ये. हा एक साधा सर्किट आहे, एक रेजिस्टर आहे आणि इथे एक सेल आहे. ओके. या रेजिस्टर मधनं जर मला करंट पाठवायचा आहे, चार्ज पाठवायचा आहे. चार्ज पाठवणं म्हणजेच चार्ज फ्लो होणंच म्हणजे करंट ना. यातनं चार्ज पाठवायचं, तर चार्ज पाठवायचं काम कोण करतं? ही सेल करते. आपल्याला माहिती, आपण बघितलेलं आहे. सेल काय करतं? सेल चार्जला क्रिएट करतं का? असं होतं का की बॅटरी कनेक्ट करायच्या अगोदर, बॅटरी जेव्हा ओपन होती, ह्याला म्हणतात ओपन, की ओपन आहे. जेव्हा बॅटरी ओपन होते तेव्हा ह्याच्यात काहीतरी चार्ज होता, त्यात काही समजा काही चार्ज नव्हता, आणि बॅटरी क्लोज केली, बॅटरी खटका बंद केला, तर चार्ज कुठनं तर तयार झाला. असं होतं का? नाही. अगोदर चार्ज जेवढा होता, चार्ज आता पण तितकाच असणार त्याच्यावर. हा चार्ज म्हणजे कुठला चार्ज? हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना याच्यात, या कंडक्टर मधले. पण काय केलं बॅटरीनी? काय केलं बॅटरीनी? त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली. बॅटरीनी त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली. अच्छा, किती एनर्जी दिली? आपण हे बघितलं ना मागच्या वेळेला. बेसिकली आपण मागच्या वेळेला पॉवर बघितलं ना. व्हॉट इज पॉवर सप्लाइड बाय अ बॅटरी? व्ही आय. आठवतंय? पॉवर सप्लाइड बाय बॅटरी काय होती? व्ही आय ना. अच्छा, आय काय आहे? आय इज नथिंग बट चार्ज फ्लोन पर युनिट टाइम. चार्ज फ्लोन, सपोज टाइम टी टाइम मध्ये जर क्यू चार्ज फ्लो केला या बॅटरीने. आता बॅटरी चार्जला क्रिएट करत नाही, चार्जला फक्त सर्क्युलेट करते. चार्ज इकडनं घेऊन इकडे पाठवलं, इकडनं घेऊन इकडे पाठवलं. हा, हे काम बॅटरी करते. चार्ज स्वतः क्रिएट नाही करत. ती काय करते? चार्जला एनर्जी सप्लाय करते. मी तुम्हाला हे अगोदर चांगलं एक्सप्लेन करून सांगितलंय की चार्ज कसा असा गोल फिरून येतो, इथे एकदम वीक होतो. इट बिकम्स व्हेरी वीक. म्हणजे इट्स पोटेन्शियल ऑफ ॲट दॅट पोझिशन, द पोटेन्शियल इज व्हेरी लो. तर हे पोटेन्शियल इथं जेव्हा चार्ज येतो आतनं सेलच्या आत, तो काय होतो? चार्जला काय होतं? चार्जला एनर्जी मिळते. किती एनर्जी मिळते बघा. आपल्याला माहिती आहे एनर्जी इज पॉवर इंटू टाइम. म्हणजे एनर्जी इज, बघा, पीटी. व्हॉट इज पीटी? पीटी इज ना, पण पीटी इक्वल टू एनर्जी इक्वल टू व्ही क्यू. अच्छा, म्हणजे याचा अर्थ काय? मी जेव्हा म्हणतो की या सेलचं टर्मिनल व्होल्टेज व्ही आहे, या सेलचं टर्मिनल व्होल्टेज, तुम्हाला आठवत आहे शब्द टर्मिनल व्होल्टेज? टर्मिनल व्होल्टेज म्हणजे काय? ई मायनस आय आर. डिस्चार्ज सेल होताना टर्मिनल व्होल्टेज करता ना, म्हणजे ई आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स, हे मिळून, ह्याला इन्क्लूड करून, ह्याला गृहीत धरून, इंटरनल रेजिस्टन्सला गृहीत धरून, त्याच्या अक्रॉस होणाऱ्या ड्रॉपला गृहीत धरून बाहेर आउटपुट काय मिळणार आहे टर्मिनलला, त्याला काय म्हणतो आपण? टर्मिनल व्होल्टेज किंवा आउटपुट, म्हणजे व्ही. जर या सेलचं आउटपुट व्ही असेल तर या सेलने चार्जला किती एनर्जी दिली? व्ही क्यू एनर्जी दिली. अच्छा, म्हणजे या ठिकाणी तो चार्ज जो आला, समजा इथलं पोटेन्शियल 0 आहे, समजा या प्लेटचं पोटेन्शियल 0 आहे आणि या प्लेटचं पोटेन्शियल व्ही असेल ना. म्हणजे जेव्हा चार्ज इथं आला तेव्हा चार्जची एनर्जी किती होती? त्या ठिकाणचा व्ही 0 आहे, म्हणजे त्या चार्जची या ठिकाणची एनर्जी 0 होती. आणि या ठिकाणच्या जर एनर्जीला 0 मानलं तर त्याच्या अनुसार या पॉइंटची एनर्जी किती होईल? व्ही इंटू क्यू ना, व्ही क्यू एनर्जी होईल. येस. तो सेल काय करते? एनर्जी क्रिएट करत नाही, एनर्जी सप्लाय करते. ती एनर्जी ती कुठनं कन्व्हर्ट करते? त्यातल्या इलेक्ट्रोकेमिकल सेल रिॲक्शन्स ज्या होतात सेलच्या आतल्या, त्यातनं ती एनर्जी घेते आणि वीक पोटेन्शियल असलेल्या चार्जला एनर्जी देते. व्ही क्यू एनर्जी त्याला मिळते आणि तो तिथनं बाहेर पडायला मोकळा होतो. हे तुम्हाला कळतंय? हे सिंपल आहे, क्लिअर आहे. आपण अगोदरपर्यंत हे बघत आलेलो आहे, त्यात काय नवीन सांगितलेलं नाहीये. ओके. आता कपॅसिटरचा रोल कुठे येतो? ही सेल किंवा हा सेल या रेजिस्टन्सला युनिफॉर्मली सप्लाय करते.
एनर्जी. इट इज म्हणजे या चार्जला युनिफॉर्मली सप्लाय करते ना एनर्जी. म्हणजे या रेझिस्टन्सवर त्या ठिकाणी किती एनर्जी अवेलेबल आहे, ही व्हीक्यू एनर्जी. म्हणजे ह्याची पॉवर किती असते, I²R ना, I²R इज अ पॉवर. मग त्याला एनर्जी किती मिळते, I²RT. कळतं तुम्हाला, इतकी इथे एनर्जी कन्झ्युम तो करतो. ओके, वेल अँड गुड. पण कसं असतं माहिती का, सेल काय करतात, कॉन्स्टंट एनर्जी देत राहतं. सेल काय करते, कॉन्स्टंट एनर्जी सप्लाय करते. पण समजा एनर्जीची सडन गरज आहे, सडन, इफ देर इज अ सडन नीड ऑफ एनर्जी, गरज आहे, तर काय होतं मला सांगता. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे तुम्हाला तहान लागली आहे, यू आर थर्स्टी, आणि पाण्याचा टॅप आहे. इमॅजिन करा तुम्ही, यू आर व्हेरी व्हेरी थर्स्टी, युअर पार्च, पूर्ण घसा तुमचा कोरडा पडलाय, यू आर पार्च्ड अँड यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. आणि ते टॅप दिसतोय, टॅप उघडला, प्यायचा पाण्याचा मस्त टॅप आहे, उघडला, पण त्यातनं ड्रॉप 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 टुप 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 पाणी यायला लागलं. तर मला सांगा, बघायला गेलं तर तो पाणी, टॅप पाण्याचं सप्लाय करायचं त्याचं काम आहे, पाणी सप्लाय करतोय तो, येस ऑर नो, पाणी तर ड्रॉप बाय ड्रॉप बाहेर येतच आहे. पण लक्षात घ्या, ते ड्रॉप ड्रॉप पाणी आपली पाण्याची गरज सॅटिस्फाय करायला सफिशियंट आहे का. इफ यू आर एक्स्ट्रीमली थर्स्टी आणि तुम्ही नळाखाली तोंड लावून किती वेळ थांबणार, ड्रॉप बाय ड्रॉप पाणी पितो, नॉट प्रॅक्टिकल. म्हणजे इट वोंट क्वेंच युअर थर्स्ट. ओके, सो दॅट टॅप इज अ कंटिन्युअस सोर्स ऑफ वॉटर, बट समटाइम्स we don't need just continuous, we need good quantity. आपल्याला गरज असते. तसंच इथं काय होतं, सेल सप्लाय करते रेझिस्टन्सला, बरोबर आहे, कॉन्स्टंट करते. पण कधी कधी काय होतं, जेव्हा त्या रेझिस्टन्सला इमिजिएटली गरज असते, देर इज इमिजिएट नीड. ती इमिजिएट नीड कशाची, एनर्जीची. समटाइम्स इन अ सर्किट देर इज इमिजिएट नीड ऑफ एनर्जी. आता हे इमिजिएट एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, ते करतं कॅपॅसिटर. ते कोण करतं, कॅपॅसिटर करतं. कळतंय, दॅट इज वन पॉइंट. अजून एक, लेट अस सी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इथलं एक्झाम्पल असेल इलेक्ट्रिक, तर आता फॅन आहे, फॅन चालवायला काही ते एनर्जी लागते ना, आणि तुम्ही बटन लावता तेव्हा काय होतं, त्यातनं करंट फ्लो होतो, तो त्यातनं ते मोटर फिरती आणि ते एनर्जी, तो एनर्जी सप्लाय करतो. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट्स इनटू मेकॅनिकल एनर्जी अँड द फॅन रन्स. ऑल राईट, परफेक्ट. पण काय होतं, फॅन जेव्हा बटन मी चालू करतो तेव्हा त्या फॅन मध्ये इनिशियली स्टॅटिक फ्रिक्शन आहे. इनिशियली एस्पेशली जर मेंटेनन्स झाला नसेल, त्यात भरपूर गंध चढलाय, आत ग्रीस लागलाय, इट्स नॉट प्रॉपरली वेल मेंटेड, तर त्याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे भरपूर. कळतंय का. तर जेव्हा बटन दाबेल मी, तेव्हा इनिशियली सुरुवातीला त्या फॅनला फिरवायला थोडी जास्त एनर्जी लागेल इन कम्पॅरिझन टू त्याची कंटिन्युअस रनिंग मध्ये. कंटिन्युअस रनिंग मध्ये त्याला थोडी काहीतरी एनर्जी लागते, समजा एक्स एनर्जी लागते कंटिन्युअस रनिंग मध्ये. पण त्याला चालू करायला, टू स्टार्ट समथिंग फ्रॉम रेस्ट इज डिफिकल्ट. दिस इज एव्हरीवेअर ना. कुठलीही एखादी संस्था चालू करायची आहे, यू वॉन्ट टू बिगिन समथिंग, यू वॉन्ट टू स्टार्ट सम मुवमेंट, तुम्हाला काहीतरी चालू करायचंय, तर चालू करायला तुम्हाला जास्त ताकद लागते, जास्त तुम्हाला एक्झर्ट करावं लागतं. एकदा का ते चालू झालं की देन त्याचं प्रोग्रेस होत राहते. मग थोडे थोडे कंटिन्युअस सप्लाय करत गेलं तर होत राहतं. पण सुरुवातीला त्याला जास्त लागते. आता म्हणून तुम्ही असा शब्द ऐकला असेल तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणी, की एखादा फॅन बटन लावला पण ते चालू होत नाही फॅन. एस्पेशली ट्रेनमध्ये असं होतं, ट्रेन रेल्वेमधले फॅन असतात ना, बटन दाबले तरी चालू होत नाही. मग काय करता तुम्ही, त्या चढता आणि एक पेन घेऊन, त्या पेन किंवा असं बोटाने नाही, पेननी शक्यतो सेफ, पेनने असा हात घालून त्या ब्लेडला थोडं फिरवायचं. असं करतो ना, असं कोणी केलं तुम्ही, आठवत आहे. इफ यू हॅव डन, डू इट. इफ यू नेक्स्ट टाइम गो टू रेल्वेज अँड फॅन चालू होत नसेल तर तुम्हाला असं करावं लागेल. असं करा, चालू होईल. असं का होतं, कारण जर ते फॅन नीट मेंटेन नसेल केला तर त्याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन जास्त आहे, आणि स्टॅटिक फ्रिक्शन जास्त आहे तर त्याला जास्त एनर्जीची गरज आहे चालू होण्यासाठी. तो एकदा चालू झाला की तो चालू राहील, मग त्याला काही प्रॉब्लेम नाही, मग त्याला तो कंटिन्युअस सप्लाय मिळतोच आहे. इट इज ऑलरेडी कनेक्टेड टू सोर्स. बट द सोर्स इज नॉट केपेबल ऑफ गिव्हिंग लार्ज एनर्जी, लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी. इट इज नॉट केपेबल ऑफ गिव्हिंग. कळतंय, इन द स्टार्ट इट इज नॉट. मग
तो फॅन मग चांगल्या फॅनमध्ये काय होतं, बटन चालू केलं की लगेच चालू होतो का, तर आत एक कॅपॅसिटर असतो. आत काय असतो, कॅपॅसिटर. तो कॅपॅसिटर त्याला काय करतो, जेव्हा बटन आपण चालू करतो तेव्हा कॅपॅसिटर पहिल्यांदा त्याला एनर्जी देतो भरपूर, आणि मग एकदा तर चालू झाला की मग त्याचं कायनेटिक फ्रिक्शन इतके जास्त नसतं आणि मग देन द सप्लाय कॅन टेक ओव्हर. म्हणजे सुरुवातीला एनर्जी त्याला कोणी दिली, जेव्हा एनर्जीची गरज होती तेव्हा ती एनर्जी कोणी दिली, कॅपॅसिटर. कळतंय? समथिंग लाईक तहान लागल्यानंतर तुम्हाला टिप 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 पाणी लागत नाही. व्हॉट यू वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. कळतंय? अ ग्लास ऑफ वॉटर. तुम्ही ग्लास, तुमच्याकडे कोणीतरी ग्लास आणून दिलं आणि टिप 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 पाणी गळतंय, तुम्हाला काय वाटेल, काय आवडेल प्यायला? इफ यू आर थर्स्टी यू विल गो फॉर द ग्लास ऑफ वॉटर ना. पटपट पटपट पिऊन टाकलं, संपलं, आपली गरज भागली. का? तर ग्लास ऑफ वॉटर म्हणजे काय, एनर्जी स्टोअर्ड आहे, पाणी स्टोअर्ड आहे ग्लास ऑफ वॉटर मध्ये. इथं काय होतंय, टॅपमध्ये टिपी 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 पाणी गळत राहतंय. पाणी स्टोअर नाही केलेलं कुठं, पाणी टिप टिप गळत कंटिन्युअसली फ्लो आहे चालू. तुम्हाला कळत आहे? हा, एकदा का तुमची गरज भागली, एकदा का यू आर ओके विथ इट, हा, तेन मग ते थोडं टिप 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 पाणी पडतं, यू डोंट माइंड. पण तुम्हाला तिथं तहान आहे आणि तुम्ही टिप टिप पाणी प्यायला, तर दॅट इज फ्रस्ट्रेटिंग. ऍट दॅट टाइम यू नीड स्टोर्ड वॉटर, जे चांगल्या क्वांटिटीमध्ये आहे. तसंच एका सर्किटमध्ये जेव्हा एनर्जीची गरज लागते, कुठल्याही छोट्या इन्स्टंटमध्ये जास्त गरज लागते इन कम्पॅरिझन टू रेग्युलर रनिंग, त्यावेळेला ती एनर्जी सप्लाय करायचं काम कोण करतं, तर कॅपॅसिटर करतो. कॅपॅसिटर इज लाईक द ग्लास ऑफ वॉटर. हा, म्हणजे कॅपॅसिटर जर एनर्जी स्टोअर करणार असेल, कॅपॅसिटर जर अशा आडी अडचणीला, जिथं जास्त गरज आहे अशा ठिकाणी जर कॅपॅसिटर एनर्जी इमिजिएटली सप्लाय करणार असेल, तर कॅपॅसिटरनी एनर्जी स्टोअर तरी केली पाहिजे ना स्वतःमध्ये. म्हणजे त्या ग्लास ऑफ वॉटरने आपले तहान भागवायचे असेल तर ग्लासमध्ये पाणी भरलं तरी पाहिजे. अच्छा, म्हणजे कॅपॅसिटरनी काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा एनर्जी स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवली पाहिजे. आणि तेव्हाच तर ना, अरे माझ्याकडेच एनर्जी तर मी दुसऱ्याला कधी देऊ, माझ्याकडे एनर्जी स्टोअर करून ठेवली पाहिजे. कळतंय? आणि जेव्हा गरज आहे हे घे. म्हणजे कॅपॅसिटर, इफ आय एम कॅपॅसिटर, मी काय केलं पाहिजे, फर्स्ट ऑफ ऑल मी स्वतःला चार्ज केलं पाहिजे एनर्जीने. आय शुड माय सेल्फ गेट चार्ज. मी एनर्जी स्टोअर करून ठेवली भरपूर. कळतंय? आणि जेव्हा मी एनर्जीची गरज आहे तेव्हा आय शुड गिव्ह द एनर्जी, म्हणजे आय शुड डिस्चार्ज. कळतंय? चार्जिंग, डिस्चार्जिंग. इज इट क्लिअर टू यू? कॅपॅसिटरचं हेच इम्पॉर्टंट काम आहे. तो काय करतो, एनर्जी स्वतःमध्ये स्टोअर करतो, टेम्पररीली स्टोअर करतो. लक्षात घ्या, कॅपॅसिटर आणि सेलमध्ये फरक आहे. सेलमध्ये काय होतं, सेलमध्ये त्याच्या आतल्या केमिकल रिएक्शन्सनी, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्समुळे ती एनर्जी, त्यांची एनर्जी कन्व्हर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. म्हणजे सॉर्ट ऑफ असं म्हणता येईल की या सर्किटमध्ये एनर्जी कोण आणायला लागलाय, कोण बाहेरनं कोण आणतंय, सिस्टमच्या बाहेरनं कोण आणतंय, तो सेल आणतोय. दॅट्स वन थिंग. कॅपॅसिटर हे काम करत नाही. कॅपॅसिटर स्वतः एनर्जी कन्व्हर्ट करत नाही कशामधनंही, म्हणजे एनर्जी जनरेट करत नाही. जनरेट शब्द म्हणजे नॉट फ्रॉम द युनिव्हर्स, बट जनरेट म्हणजे त्या सेलच्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स मधनं जनरेट, असं म्हणतोय मी. तर कॅपॅसिटरमध्ये अशा कुठल्या रिएक्शन्स होत नाहीत ज्याच्यामुळे तिथे एनर्जी तयार झाली, असं किंवा कशातून तरी कन्व्हर्ट झाली, असं होत नाही. कॅपॅसिटरला अगोदर बाहेरनं चार्ज करावं लागतं. कळलं तुम्हाला? ओके. जसं आपल्या मोबाईलची बॅटरी, ही बॅटरी आहे, ही बॅटरी सध्या मला एनर्जी देतीये, सध्याचं लाईट लागतोय, इट्स वर्किंग, लाईट लागतोय. ही एनर्जी कुठून आली, त्या बॅटरीने आत स्टोअर करून ठेवलेली आहे. कम बॅक. तर कॅपॅसिटर काय करतो बेसिकली, तुम्हाला लिहायचं तर लिहून घ्या. इन मेनी ऍप्लिकेशन्स, राईट दिस डाऊन, कॅपॅसिटर, मोठा फ्लेक्स छापा, कॅपॅसिटर, न्यू चॅप्टर, कॅपॅसिटर खाली लिहा. इन मेनी ऍप्लिकेशन्स there is sudden need of energy, in a circuit. To cater to such need, we use capacitors. Capacitor stores charge. Capacitor stores energy with itself in form of charge, which it supplies when required.
अच्छा, बघू पुढे. चला पुढे बघू. ओके, समजा एक स्फेरिकल कंडक्टर आहे. आता हा टॉपिक जो आहे हा इलेक्ट्रोस्टॅटिक नंतर लगेचच चालू होतो. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक नंतर करंट इलेक्ट्रिसिटी घेतला, त्याच्या मागे पण इम्पॉर्टंट कारण आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण सगळ्या थेरीज वापरणार आहे. सर्किटची थेरी जी आहे, जंक्शन लॉ, लूप लॉ, नंतर पॅरलल, सिरीज, अरेंजमेंट्स, हे आपण सगळं बघणार आहे याच्यात. परत कपॅसिटरसाठी, तेव्हा आपण रेझिस्टन्ससाठी बघितलं होता, कपॅसिटरसाठी बघणार आहे. आणि नंतर आपण पुढच्या डिस्कशनमध्ये हे रेझिस्टन्स आणि कपॅसिटर एकत्र आरसी सर्किट्स ज्याला म्हणतात ते आपण बघणार आहे. बघा, सगळं सावकाश बघू, वन बाय बघू, काही घाबरू नका, काही गडबड करू नका. फक्त तुम्हाला मी जे इथं बोलतोय ते तुम्हाला कळतंय का एवढंच बघा, बाकी काही करू नका. आणि नसेल कळत तर इमिजिएटली रिस्पॉन्ड, इमिजिएटली रिॲक्ट टू इट. शांत बसून राहू नका. ओके, बघा मी काय सांगतो तुम्हाला की एखादा कुठला कंडक्टर आहे, एखादा स्फेरिकल कंडक्टर आहे. अच्छा, ओके आहे. बर, मी काय करतो, या स्फेरिकल कंडक्टरचा रेझिस्टन्स जर आर असेल, याचा रेझिस्टन्स आर असेल आणि ह्याच्यावर चार्ज क्यू डिपॉझिट केला, चार्ज क्यू डिपॉझिट केला. आठवा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय होतं, हा चार्ज क्यू, हा चार्ज क्यू कुठं जातो, हा मेटल कंडक्टिंग स्फिअर ना, दिस इज अ कंडक्टिंग कंडक्टर. हा चार्ज कुठं जाईल, आत, सगळं आतभर पसरेल, तो चार्ज सरफेसच्या आत पसरेल सगळीकडे, का बाहेरच राहील. आठवा सगळं इलेक्ट्रोस्टॅटिक. फॉर अ कंडक्टिंग स्फिअर, आपण आठवलं, फॉर अ कंडक्टिंग स्फिअर चार्ज आत नसतो, काही चार्ज आत नसतो. आठवत आहे, आपण आतलं कंडक्टरच्या आतलं नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं. आपण गॉस लॉनी पण ते प्रूव्ह केलं होतं. आणि गॉस लॉन जर लावायचं असेल तर त्याच्या आत चार्ज कुठं असणं शक्य नाहीये. क्यू इनसाइड शुड बी 0. ओके, त्यामुळे द एंटायर चार्ज काय होतो, हा चार्ज इथं अक्युम्युलेट होतो. अच्छा, चार्ज काय झाला इथं असा पसरला. ह्याला चार्ज पर युनिट एरिया, चार्ज डेन्सिटी आपण म्हणता येईल, चार्ज पर युनिट एरिया. ओके, आता हा चार्ज युनिफॉर्मली पसरतो का सगळीकडे, नाही गरजेचं आहे. आठवत आहे का आपण सगळ्या प्रॉपर्टी शिकल्या होत्या, द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज, द चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर ॲट एव्हरी पॉईंट. आता हा स्फेरिकल असल्यामुळे हा ह्याचा रेडियस ऑफ कर्वेचर सगळीकडे सेम असणार आहे. पण जर रेडियस ऑफ कर्वेचर वेगळा असेल तर चार्ज डेन्सिटी पण वेगळी असते सगळीकडे. म्हणजे आठवते आपण असं एक दाखवलं होतं मी, नॉच दाखवली ती, या नॉचला रेडियस ऑफ कर्वेचर फार कमी आहे, म्हणजे इथं फार जास्त डेन्स असेल, सिग्मा जास्त असेल इथं, आणि इथं मग इथं रेडियस ऑफ कर्वेचर मोठा आहे, इथं रेअर असेल, असं बघितलेलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे मग, कॅपॅसिटर असं काय असायचं वेगळं काय करायची गरजच नाहीये आपल्याला, असं माहिती आहे. नाही, कॅपॅसिटर कुठे फंक्शन प्ले करतो बघा. ह्याच्यावर मी चार्ज डिपॉझिट केला तर याची एनर्जी किती झाली, याची पोटेन्शियल एनर्जी या स्फिअरची किती झाली. पोटेन्शियल एनर्जी आहे kq²/2r, जी किती एनर्जी होते, kq²/2r. हे कुठनं आलं, ओपन इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्फेरिक चार्ज स्फिअर्स आपण डिस्कस केलेलं आहे, ह्याची एनर्जी किती येते, kq²/2r. अच्छा, आणि याचं पोटेन्शियल किती होतं, व्हॉट इज इट्स पोटेन्शियल, याचं पोटेन्शियल होतं kq/r, ह्याच्या सरफेसवरचं पोटेन्शियल काय होतं, kq/r. अच्छा, हे सगळं ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय आहे बघा. आता हा चार्ज झाला तर काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स याच्यातनं बाहेर येतात ना, कळतंय का, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स दे कम आउट ऑफ इट. का तर पॉझिटिव्ह चार्ज, आणि आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज म्हणून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर येत असतात, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन त्याच्या आत जात असतात, कन्व्हेन्शन इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचं. अच्छा, मग प्रॉब्लेम काय झाला बघा, ह्याच्यावर मी चार्ज क्यू डिपॉझिट केल्यामुळे ह्याची एनर्जी झाली एवढी, पण ही एनर्जी त्यांनी एका ठिकाणी साठवून ठेवली का, नाही, ती सगळीकडे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली. एनर्जी काय केली, डिसिपेट केली ना. लक्षात घ्या, हे इलेक्ट्रिक फील्ड बाहेर जर टाकतोय, एनर्जी काय असते, एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट इट्स फॉर्म ऑफ एनर्जी ना. आपण आठवतो एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा एनर्जी डेन्सिटी हा शब्द शिकला. एनर्जी डेन्सिटी काय असते, व्हॉट इज एनर्जी, ½ ε0 E². थोडं इलेक्ट्रोस्टॅटिक्स रिवाइज करून बसा या लेक्चरला, ऍटलिस्ट द शेवटचा पार्ट.
ओके, व्हॉट इज दिस? एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉट इज एनर्जी डेन्सिटी? हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. व्हॉट इज ई? इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय असतं बेसिकली? इलेक्ट्रिक फील्ड एनर्जीच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतं ना, कळतं ना. जर इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल तर एनर्जी पण 0, एनर्जी डेन्सिटी 0. इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल, स्ट्रॉंगर असेल तर एनर्जी डेन्सिटी पण जास्त, कळतं? कारण हा तरी कॉन्स्टंट आहे ते मटेरियलचा, हा काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही त्यामध्ये. तुम्हाला कळतंय? अच्छा, मग ह्याच्यावर तुम्ही चार्ज ठेवला, ओके, पण ह्यानी जी एनर्जी त्याला दिली तुम्ही, ती एनर्जी त्यांनी कन्फाईन करून ठेवली का, साठवून ठेवली का? बघा, आपल्याला कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे? सप्लाय करणं ना एनर्जी. सप्लाय करायचं त्याला आपल्याला स्वतःकडे साठवून ठेवावं लागेल. अच्छा, हा साठवून ठेवत नाहीये, हा सगळं डिसिपेट करून टाकतोय. अच्छा, मला काय करता येईल म्हणजे साठवून ठेवता येईल एनर्जी? बघा, पुढे बघूयात, एक मिनिट दाखवतो. ओके, आपण एक टर्म इथं बघूयात, कपॅसिटन्स. टर्म बघूयात, कपॅसिटन्स. कपॅसिटन्स ज्याला आपण म्हणू सी, कपॅसिटन्स. अच्छा, कपॅसिटन्स हा शब्द काय आहे? बघा, कुठल्याही एका ऑब्जेक्टची, कुठल्याही एका कंडक्टरची ॲबिलिटी टू होल्ड चार्ज, ॲबिलिटी टू होल्ड चार्ज ही काय म्हणतो? त्या कंडक्टरची कपॅसिटी आहे किंवा कॅपॅसिटन्स आहे. अच्छा, हे जर डिफाईन करायचं झालं तर काय म्हणतो मी? फॉर एनी कंडक्टर इट्स कपॅसिटी टू होल्ड चार्ज. फॉर एनी कंडक्टर इट्स कपॅसिटी टू होल्ड चार्ज is defined as amount of charge required to raise its potential by unit volt. काय म्हणतो मी? याची कॅपॅसिटी काय, कशा डिफाईन करतो मी? कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग अ चार्ज ही कशी डिफाईन केली मी? दॅट इज डिफाईन्ड ॲज अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू रेज इट्स पोटेन्शियल बाय युनिट व्होल्ट. अच्छा, आता ह्याचं पोटेन्शियल समजा काहीतरी 10 व्होल्ट आहे, काहीतरी आहे इनिशियल 10 व्होल्ट. मला 10 व्होल्टचं 11 व्होल्ट जर करायचं असेल, म्हणजे 1 व्होल्टने रेज करायचंय, ते करण्यासाठी मला किती चार्ज टाकावं लागेल म्हणजे त्याचं पोटेन्शियल वाढेल? बघा ना, पोटेन्शियल हे ना, पोटेन्शियल इज के क्यू बाय आर ना. किती के लागेल? जितका के जास्त, जितका क्यू जास्त, सॉरी नॉट के, जितका क्यू जास्त तितका व्ही जास्त. म्हणजे किती मला क्यू ऍडिशनल द्यावं लागेल सो दॅट काय होईल? त्याचं पोटेन्शियल कितीने वाढेल? 1 युनिट व्होल्टनी वाढेल. त्याला काय म्हणतात? कपॅसिटी. दॅट इज कॉल्ड एज कपॅसिटी. आणि या कपॅसिटीलाच म्हणतात कपॅसिटन्स. ओके, राईट डाऊन प्रॉपरली वन्स अगेन. फॉर एनी कंडक्टर इट्स कपॅसिटी टू होल्ड चार्ज इज डिफाइंड एज अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू रेज इट्स पोटेन्शियल बाय युनिट व्होल्ट. दिस कपॅसिटी इज कॉल्ड एज कपॅसिटन्स. दिस कपॅसिटी इज कॉल्ड एज कपॅसिटन्स. ब्रॅकेटमध्ये याचं कॅप्शन आपण वापरू सी. सी इज कपॅसिटन्स. अच्छा, व्हॉट इज कपॅसिटन्स देन? Capacitance is nothing but amount of charge required per unit rise in potential. Amount of charge required per unit rise in potential. This is in coulomb and this is in volt. कळतंय का? म्हणजे कुठल्याही कंडक्टरचा कपॅसिटन्स किती आहे? या कंडक्टरला मला किती क्यू द्यावं लागेल, किती चार्ज ह्याच्यावर टाकावं लागेल, डिपॉझिट करावं लागेल ऍडिशनली. का? फॉर युनिट राईज. फॉर युनिट राईज. त्याला काय म्हणतो मी? या कंडक्टरचा कपॅसिटन्स. कळतंय? ओके, तर हे कपॅसिटन्स झाले डेफिनेशन. ओके, म्हणजे काय झालं? 1 चार्ज, वेल 1 कुलम पर 1 व्होल्ट ना. अच्छा, मग युनिट काय झालं कपॅसिटन्सचं? युनिट ऑफ कपॅसिटन्स काय झालं? कुलम पर व्होल्ट. दॅट लुक्स ओके. पण आपण ह्याला काय म्हणतो? फॅरेड. व्हॉट इज दिस? फॅरेड. FARAD. आणि ब्रॅकेटमध्ये कॅप्शन F. व्हॉट इज युनिट ऑफ कपॅसिटन्स? फॅरेड. अच्छा, म्हणजे व्हॉट इज 1 फॅरेड? व्हॉट इज 1 फॅरेड? 1 फॅरेड capacitance of a conductor, capacitance of a conductor is 1 farad when 1 coulomb charge is required
टू रेज दिस पोटेन्शियल बाय 1 व्होल्ट. चमकतंय का तुम्हाला? कॅपॅसिटन्सचा अर्थ कळतोय का? कॅपॅसिटन्स काय आहे तुम्हाला कळलंय, बऱ्याचदा मी तीनदा सांगितलेलं आहे. कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे? कुलम पर व्होल्टच आहे. तर कॅपॅसिटन्सचं युनिट आपण कुलम पर व्होल्टला आपण म्हणतो फॅरेड. अगेन फॅरेडे इज अ नेम ऑफ सायंटिस्ट, त्याच्यावरनं हा शब्द आला फॅरेड. काही ठिकाणी हे फॅरेडे पण म्हणतात, पण फॅरेड मी मॅक्सिमम आपल्या सगळ्या करिक्युलम मध्ये फॅरेड शब्द आहे म्हणून फॅरेड वापरतो. काही ठिकाणी फॅरेडे पण शब्द वापरला जातो. ओके, फॅरेड. ओके, ह्याचं डायमेन्शन तुम्हाला करता येईल. यू ट्राय ऑन युअर ओन. तुम्हाला 4 डायमेन्शन माहिती आहे. व्होल्ट डायमेन्शन इज व्हॉट एनर्जी पर युनिट चार्ज आहे, तर तुम्हाला हे माहिती आहे. सो यू फाइंड दिस आउट. ह्याचं डायमेन्शन काढा. ओके, आणि व्हिडिओ बघितल्या डायमेन्शन पुट इट, पोस्ट इट ॲज अ आन्सर. ओके, पुढे बघूयात. हॅलो. ओके, कम बॅक. हा फॉर्म्युला आपण काय बघितला? कॅपॅसिटन्स ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चार्ज आणि अमाऊंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. It's potential. It's potential. Okay, V. Very important. This is the important formula that I have got. C equal to Q by V. मग आता पास म्हणेल का for spherical conductor? Can I say for spherical conductor? Can I say for spherical conductor what is capacity? What is capacitance of spherical conductor? दिस इज गिवन बाय क्यू. आता त्याच्यावर मी चार्ज किती डिपॉझिट केला? क्यू. आणि याचा पोटेन्शियल किती झालं? के क्यू बाय आर. के क्यू बाय आर. ओके, क्यू क्यू कॅन्सल झाला. दिस बिकम्स आर बाय के. आर बाय के. अच्छा, व्हॉट इज के? 1/4 एप्सिलॉन नॉट. सबस्टिट्यूट करा. मग कॅपॅसिटन्स काय झाला? 4 एप्सिलॉन नॉट आर. ते वरती आलं ना. ओके, दिस इज इंटरेस्टिंग फॉर्म्युला. बघा, इट्स व्हेरी इंपॉर्टंट टू नोट. लक्ष द्या, दिस इज व्हेरी इंपॉर्टंट टू नोट. C इज इक्वल टू Q बाय V. दिस इज अ व्हॅलिड फॉर्म्युला, बट दिस डज नॉट मीन C डिपेंड्स ऑन Q और C डिपेंड्स ऑन V. दुसऱ्या शब्दामध्ये C इक्वल टू Q बाय V हे व्हॅलिड फॉर्म्युला आहे, पण C Q आणि V वर डिपेंड करत नाही. जसा just as resistance of a conductor is V by I ना. Resistance of conductor is V by I, but resistance does not depend on V, does not depend on I. The same way, capacity or capacitance does not depend on Q, does not depend on I. म्हणजे Q वाढला तर V पण वाढणार in such a way that त्यांचा रेशो कॉन्स्टंट राहणार. किंवा जर Q कमी झाला, चार्ज कमी झाला, तर पोटेन्शियल पण कमी होणार इन सच अ वे की रेशो बिकम्स अनचेंज्ड. तुम्हाला कळतंय? हे फार महत्वाचं आहे. जसं रेझिस्टन्स एखाद्या ऑब्जेक्टच्या पोटेन्शियल अक्रॉस द रेझिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट वर डिपेंड करतो का? नाही करत. बघितलं आपण रेझिस्टन्स कशावर डिपेंड करतो, कशावर करत नाही. रेझिस्टन्स डिपेंड कशावर करतो? रेझिस्टन्स डिपेंड करतो त्याच्या डायमेन्शन्सवर डिपेंड करतो, त्याच्या मटेरियलवर डिपेंड करतो, डायमेन्शनवर डिपेंड करतो. येस और नो? रेझिस्टन्स ह्याच्यावर डिपेंड करतो. रेझिस्टन्स व्ही आणि आय वर डिपेंड करतो का? तर नाही करत. हे इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली कम बॅक टू दिस. इथं पण काय मला बघता येईल? हिअर ऑल्सो द कन्क्लुजन इज कॅपॅसिटन्स इज क्यू बाय व्ही. हे जरी बरोबर असलं तरी कॅपॅसिटन्स डज नॉट डिपेंड ऑन क्यू, डज नॉट डिपेंड ऑन व्ही. अच्छा, मग कॅपॅसिटन्स डिपेंड कशावर करतं? कॅपॅसिटन्स डिपेंड्स ऑन the material and dimensions. हे फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे. लिहा तिथे. दो हे तुम्ही हे लिहिलं नसेल तर पहिला हे लिहा आणि लिहा. दो कॅपॅसिटन्स ऑफ अ कंडक्टर इज Q बाय V. कॅपॅसिटन्स इज इंडिपेंडेंट ऑफ Q अँड V. कॅपॅसिटन्स इज इंडिपेंडेंट ऑफ Q अँड V. अच्छा, मग तो कशावर डिपेंड करतो? कॅपॅसिटन्स डिपेंड्स ऑन मटेरियल. एप्सिलॉन नॉट ना, मटेरियलचा प्रॉपर्टी ना ती. कळतंय? मटेरियल सध्या ह्याचं सराउंडिंग सगळं एअर आहे, त्या मटेरियल डिपेंड करेल ना सराउंडिंग.
मटेरियल अँड डायमेन्शन्स आर, म्हणजे शेप, साईज, डायमेन्शनल जे काय फीचर असतात एका ऑब्जेक्टचे, शेप, साईज, एरिया वगैरे 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 वगैरे, डायमेन्शनवर डिपेंड करेल. हे फार महत्वाचं आहे. ओके, ह्याच्यावरनं पण तुम्हाला सीचं डायमेन्शन काढता येतील, कारण तुम्हाला जर परमिटिव्हिटीचं डायमेन्शन माहिती आहे, आर डायमेन्शन माहिती आहे, तर आरचं तर रेझिस्टन्स आहे, तुम्हाला सी करता येईल. पण हे सिंपल आहे ना, त्यापेक्षा क्यू बाय व्ही काढणं सिंपल आहे डायमेन्शन. हे लिहून घ्या एकदा. अच्छा, आता अजून एक पुढचं डिस्कशन असं करू. बघा, मला माहिती आहे स्फेरिकल कंडक्टरची कॅपॅसिटन्स किती आहे, एवढा 4 पाय एप्सिलॉन नॉट ई आर, एप्सिलॉन नॉट आर. अच्छा, मग आपल्याला अर्थ पण स्फेरिकल आहे ना, आणि अर्थ ऑल्सो गुड कंडक्टर, अर्थ इज अ गुड कंडक्टर आणि अर्थ इज स्फिअर ऑल्सो. अच्छा, मला अर्थचा कॅपॅसिटन्स काढता येईल का बघू. बघा, सी अर्थ 4 पाय एप्सिलॉन नॉट. व्हॉट इज एप्सिलॉन नॉट? 8.8 into 10 to power minus 25. ओके, कवय 8.85 नीट नाही दिलं मी, 8.85 into 10 to power minus 12. मी कन्फ्युज झालो. एप्सिलॉन नॉट आणि आर. व्हॉट इज रेडियस ऑफ अर्थ? 6400 किलोमीटर, म्हणजे 64 into 10 to power 5 मीटर. बघा, आता तुम्ही हे जर सॉल्व्ह केलं, मी जर सॉल्व्ह करून बघतोय. ओके, मी कॅल्क्युलेटर बघितलं, हे ह्याचा आन्सर येतं, कॅल्क्युलेशन येतं 7.1 into 10 to power minus 10 असं काहीतरी येतं. असं मला सांगा, आणि युनिट काय? फॅरेड. कळतंय? म्हणजे लक्षात घ्या, अर्थची रेडियस इतकी जास्त असून सुद्धा, अर्थची रेडियस किती मोठी आहे, अर्थची रेडियस इतकी मोठी असून सुद्धा अर्थची कॅपॅसिटन्स किती आला? ही छोटी व्हॅल्यू का मोठी व्हॅल्यू आहे? फार छोटी आहे, 10 to power minus 10 काहीतरी आलं ना. ओके, म्हणून सांगतो तुम्हाला, एखाद्या अर्थचं जर कॅपॅसिटन्स इतकं कमी येत असेल, तर व्हॉट टू स्पीक ऑफ रिअल लाईफ डेली ऑब्जेक्ट्स. कळतंय? डेली लाईफ तुमची एवढा लहान स्फिअर असेल, एवढा स्फिअर, किती मोठा स्फिअर घेताय घ्या, अर्थच कॅपॅसिटन्स 10 to power minus 10 च्या ह्याच्यामध्ये, मॅग्निट्यूड, पॉवर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये, तर बाकीच्या जर किती कमी असेल. हा, म्हणून त्याच्यावरनं काय, फॅरेड हे जे युनिट आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी लार्ज युनिट. कळतंय? फॅरेड युनिट हे इतकं मोठं युनिट आहे. ओके, त्यामुळे फॅरेड रिअल लाईफ मध्ये फॅरेड युनिट वापरत नाहीत, आपण वापरतो मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड, पिको फॅरेड वापरतात. नुसतं डायरेक्ट फॅरेड वापरत नाही. डायरेक्ट फॅरेड पण किती मोठी झाली, अर्थ पेक्षा जास्त कॅपॅसिटन्स. कळतंय? सो फॅरेड इज अ व्हेरी व्हेरी बिग युनिट. कळतंय? हे लिहा. फॉर अर्थ दिस इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, स्मॉलर व्हॅल्यू. देअरफॉर फॅरेड इज अ व्हेरी लार्ज युनिट. मग आपण कुठलं युनिट वापरतो मग डेली लाईफ मध्ये? वी यूज मायक्रो फॅरेड और नॅनो फॅरेड. मॅक्सिमम आपल्याला मायक्रो फॅरेड आणि नॅनो फॅरेड मधलं मायक्रो फॅरेडच मॅक्सिमम दिसेल आपल्याकडे. म्हणून दॅट्स वाय यू यूज मायक्रो फॅरेड ॲज द पॉप्युलर युनिट. युनिट फॅरेडच आहे, पण त्याचं मायक्रो व्हर्जन वापरतो आपण, 10 to power minus 5 वाला. म्हणजे आपल्याला हे कमीत कमी लिहावं लागेल, बाकी काही नाही. ठीक आहे, हे नोट डाऊन करून ठेवा. पुढे बघू गोष्ट आपण. बघा, आपण बघितलं कॅपॅसिटन्स एका कंडक्टरचा, तुम्हाला कळलेलं आहे. पुढे बघू. आता मला काय पाहिजे, मला बेसिकली लेट्स कम टू द ओरिजिनल यूज ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा यूज काय? त्यांनी एनर्जी स्टोअर करून ठेवली पाहिजे, म्हणजे त्यांनी भरपूर चार्ज स्टोअर करून ठेवला पाहिजे. कळतंय? पण चार्ज भरपूर स्टोअर केला तर त्याचा पोटेन्शियल पण भरपूर वाढणार आहे, पण हे तरी कॉन्स्टंट आहे. कळतंय तुम्हाला? हे तरी जास्त वाढू शकत नाही, हे तरी कॉन्स्टंट आहे. कळतंय? त्यामुळे मग तो प्रॉब्लेम आहे ना, पोटेन्शियल पण वाढायला लागलं. आपल्याला पोटेन्शियल न वाढू देता चार्ज स्टोअर करायची, त्याची कॅपॅसिटी वाढवायची आहे. कळतंय? असं हे कसं अचीव्ह करणार? मग मी एक असं काहीतरी करून बघितलं. सायंटिस्ट लोकांनी भरपूर हे जुन्या काळात एक्सपेरिमेंट करून बघितले, त्यातले काही काही जे सक्सेसफुल झाले ते आपण बघतो सध्या. बघा, मग अशी मी काय बघितलं, हा तो चार्ज कंडक्टर होता, दिस वॉज अ चार्ज कंडक्टर. ओके, हे तसं इलेक्ट्रिक फील्ड लाईन त्याच्यातनं बाहेर पडतायत. ह्याचा कॅपॅसिटन्स मी किती म्हणतोय, ह्याच्यावर समजा चार्ज क्यू डिपॉझिट केला गेला आणि ह्याचा जर रेडियस आर असेल,
ह्याची कॅपॅसिटन्स किती आपण बघितलं, क्यू बाय व्ही. ठीक आहे, ते काही एक्झॅक्ट व्हॅल्यू होती 4πε0r. बघत नाही सध्या. कॅपॅसिटन्स किती आहे, क्यू बाय व्ही. अच्छा, मला काय पाहिजे, व्हॉट इज अ गुड कॅपॅसिटर, ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे. व्हॉट इज गुड कॅपॅसिटर, ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे. कॅपॅसिटी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू स्टोअर चार्ज जास्त आहे. लक्षात घ्या, तो जास्त चार्ज स्टोअर करू शकत असेल तर जास्त तितकाच एनर्जी, तितकाच चार्ज सप्लाय पण करू शकेल ना. कळतं ना. मला तर तहान भरपूर लागली तर चांगला ग्लास कुठला आहे, ग्लास. व्हॉट इज अ गुड ग्लास ऑफ वॉटर, तो जास्त पाणी स्टोअर करू शकेल. कळतं ना, दॅट इज अ गुड ग्लास आणि विच कॅन बी रेडली अवेलेबल. तसंच व्हॉट आय वॉन्ट, मला काय पाहिजे, मला पाहिजे की या कंडक्टरनी भरपूर चार्ज स्टोअर करून घेतला पाहिजे. अच्छा, पण प्रॉब्लेम काय होतो, जर हे म्हणजे आय वॉन्ट द कॅपॅसिटी टू इन्क्रीज, आय वॉन्ट द कॅपॅसिटी टू इन्क्रीज. आता बघा काय होतं, म्हणून मी काय करतोय, ह्याच्या जर एका व्हिसिनिटी मध्ये ह्याच्या जवळ एक न्यूट्रल कंडक्टर आणून ठेवला. काय आणला, न्यूट्रल कंडक्टर आणला. अच्छा, मला माहिती आहे न्यूट्रल कंडक्टर मध्ये काय असतं, हा तरी सगळा पॉझिटिव्हली चार्ज आहे ना. हा काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. अच्छा, व्हेरी गुड. आणि हा काय आहे, हा न्यूट्रल कंडक्टर आहे. कंडक्टर मध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. मग काय होईल, जर न्यूट्रल कंडक्टर मी या पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टरच्या जवळ आणून ठेवला तर काय होईल, यातले फ्री इलेक्ट्रॉन्स रिअरेंज होतील ना. कसं होतील, फ्री इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होतील. म्हणजे काय होईल, या ठिकाणी सगळं निगेटिव्ह चार्ज अक्युमुलेट होईल. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज अक्युमुलेट होईल आणि इथं निगेटिव्ह अक्युमुलेट झाला की इथं काय होईल, पॉझिटिव्ह होईल. अरे कळतंय का, बघा. आता ह्याच्याने काय झालं, आता जर मी सिस्टीम मध्ये फक्त हा लुक ॲट दिस पोर्शन, किंवा आपण एक काम करू, या पोर्शन नको बघायला, ही सिस्टीम बघूया. या सिस्टीम मध्ये अगोदर याचं काहीतरी पोटेन्शियल होतं, पण आता काय झालं, आपण हा कंडक्टर आणल्यामुळे ह्याच्यामध्ये चार्जेस असे इंड्यूस झाले, ह्याच्यामध्ये चार्जेस इंड्यूस, फ्री इलेक्ट्रॉन्स चार्जेस इंड्यूस झाले बिकॉज ऑफ अट्रॅक्शन. आता काय झालं, लुक ॲट दिस फेस अँड दिस फेस, ह्या दोन फेसेस बघा. हा फेस आला पॉझिटिव्ह आणि हा फेस आला निगेटिव्ह चार्ज वाले. अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आल्यामुळे काय झालं, ह्याचं पोटेन्शियल घटलं, ह्याचं पोटेन्शियल कमी झालं. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय. अच्छा, मला बघा इथं बघा, पोटेन्शियल जर कमी झालं तर कॅपॅसिटन्स म्हणजे कॅपॅसिटी वाढली. याचा अर्थ काय, थोडक्यात काय लक्षात घ्या, पोटेन्शियल कमी झालं ह्याचा अर्थ काय, आता मी अजून चार्ज भरू शकतो ना याच्यात. लक्षात घ्या, मला पोटेन्शियल वाढवून चालत नाही. पोटेन्शियल जर भरपूर वाढलं, एखाद्याचं पोटेन्शियल फार वाढलं तर इट कॅन बर्न द सर्किट, इट कॅन कॉज हार्म. आय वॉन्ट द पोटेन्शियल टू बी ॲट सम लिमिट, अच्छा, पण आता ह्याचं पोटेन्शियलचं लिमिटच कमी झालं म्हणजे आता जास्त क्यू टाकू शकतो मी. कळतंय, पोटेन्शियल कमी झाला म्हणजे आता जास्त क्यू भरायची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. अच्छा, म्हणजे काय वाढलं, ह्याची कॅपॅसिटी वाढली. कळतंय. मग मी काय केलं, या कंडक्टरचा कॅपॅसिटन्स मी वाढवला, कॅपॅसिटी टू होल्ड चार्ज वाढवलं. काय करून वाढवलं, या कंडक्टरच्या व्हिसिनिटी मध्ये मी एक न्यूट्रल कंडक्टर आणून ठेवला. तुम्हाला कळतंय, याच्यामुळे काय झालं, ह्याची कॅपॅसिटी वाढली. अच्छा, मग तू विचार करतो न्यूट्रल कंडक्टरच का आणून ठेवायचा. मी एक काम करतो ना, मला काय करायचंय, पोटेन्शियल अजून कमी करायचं असेल तर मी काय करतो, निगेटिव्ह कंडक्टर आणून ठेवतो. म्हणजे मी काय करतो, अगोदर न्यूट्रल आणून ठेवला ना कंडक्टर, न्यूट्रल का आणून ठेवू मी त्या केसमध्ये, अजून कमी करतो मी पोटेन्शियलचं. मग अजून कमी करतो म्हणजे काय करतो, हा चार्ज एक प्लस क्यू वाला घेतो हा कंडक्टर आणि ह्याच्यावर मायनस क्यू चार्ज टाकतो. ह्याच्यावर काय टाकतो, मायनस क्यू चार्ज टाकतो. म्हणजे काय होईल, आता हे सगळं मायनस 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 म्हणजे आता बघा, आता या सिस्टमचं, आता दोघांच्या सिस्टमचं पोटेन्शियल अजून कमी झालं. व्ही काय झालं, अजून कमी झाला, म्हणजे हे अजून वाढलं कॅपॅसिटन्स. अच्छा, तुम्हाला कळतंय. म्हणजे मी काय करतोय, एखाद्या कंडक्टरची, एखाद्या आयसोलेटेड कंडक्टरची पण काहीतरी कॅपॅसिटी होती, ती बघितली आपण किती कॅपॅसिटी आहे. पण जेव्हा मी दोन कंडक्टर जवळ आणले, त्यातला एक न्यूट्रल होता, तरी पण काय झालं, कॅपॅसिटी वाढली, कारण पोटेन्शियल कमी झालं. कमी काय झालं, कारण न्यूट्रल कंडक्टरनी पण चार्ज एकमेकांमध्ये अरेंज करून घेतलं ना, बिकॉज ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन.
फ्री इलेक्ट्रॉन्सनी अरेंजमेंट करून घेतली. अच्छा, मला कॅपॅसिटी अजून वाढवायची असेल तर मला पोटेन्शियल अजून घटवतो. मी पोटेन्शियल अजून कसं घटवता येईल? मी ह्याच्यावर आता ह्याला न्यूट्रल ठेवत नाही, ह्याला निगेटिव्ह चार्ज देऊन टाकतो. कळतंय? निगेटिव्ह चार्ज देऊन टाकतो. मग काय झालं? निगेटिव्ह चार्ज आणि ह्याच्या या दोघांच्या सिस्टमचं पोटेन्शियल अजून कमी झालं. पोटेन्शियल अजून कमी झालं म्हणजे ह्याची कॅपॅसिटी अजून वाढली, जे मला पाहिजे. हे तुम्हाला लॉजिक कळतंय का? अच्छा, ह्याचं कन्क्लुजन काय? मी तुम्हाला हे जे एक्सप्लेन करून सांगितलं तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. ह्याचं कन्क्लुजन काय? कन्क्लुजन असं लिहिता येईल की दस बाय असं थांब एक मिनिट, दस बाय प्लेसिंग अ निगेटिव्हली चार्ज्ड कंडक्टर in vicinity of a positively charged conductor, we can increase the capacitance of the conductor. We can increase the capacitance of the conductor. अच्छा, म्हणजे एका माणसाला ठेवण्यापेक्षा मी काय करतो? एका माणसापेक्षा दोघांना एकत्र ठेवतो. कळतंय? या दोघांना, आणि एकाला प्लस चार्ज देतो, एकाला मायनस चार्ज देतो. एकाला प्लस दिला, एकाला मायनस दिला, आणि दोघांना एकमेकांना जवळ ठेवलं तर काय होईल? काय होईल? यांचं पोटेन्शियल स्वतःचं घटेल, दोघांचं एकमेकांचं, आणि पोटेन्शियल घटलं म्हणजे काय झालं? ह्यांची कॅपॅसिटी टू होल्ड चार्ज वाढेल. म्हणजे इट कॅन स्टोअर मोर चार्ज नाव. हा, मोर चार्ज स्टोअर करतायत म्हणजे काय? जेव्हा गरज आहे तेव्हा मोर चार्ज देतील. इट्स अ गुड कॅपॅसिटर. कळतंय का तुम्हाला ह्याचं? ओके ओके फाईन, हे नीट लिहून घ्या. अच्छा, पुढे बघू काय झालं. हे सगळं झालं, सायंटिस्ट लोकांनी हा सगळा विचार केला. भरपूर प्रकारचे व्हेरिएशन्स शक्य होतात. दोन कंडक्टर आपण एकमेकांना जवळ ठेवायचे म्हणजे भरपूर शेप, साईज, जॉमेट्री. त्यातल्या काही शेप, साईज सगळं ट्रायल अँड एरर करून 3 प्रकारचे अरेंजमेंट्स जास्त युजफुल ठरले. त्यातला सगळ्यात पॉप्युलर आहे तो म्हणजे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. फॉलोइंग 3 अरेंजमेंट ऑफ प्लेट्स असं लिहिता येईल तुम्हाला. फॉलोइंग 3 अरेंजमेंट्स ऑफ प्लेट्स टर्न आउट टू बी मोस्ट युजफुल. पहिला पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. अच्छा, पॅरलल प्लेट सिंपल. ओके, काय केलं याच्यामध्ये? 2 प्लेट्स घेतल्या. ही एक प्लेट आहे, 3D काढू जरा मी. ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे. अशा 2 प्लेट्स घेतल्या. ओके, बघा, समजा या प्लेटचा एरिया ए, या प्लेटचा एरिया ए, या प्लेटचा एरिया ए जर असेल, दोन्ही प्लेटचा एरिया ए, आणि दोन्ही मधलं अंतर, दोन्ही मधला डिस्टन्स समजा डी. मी 3D काढतोय. अच्छा, 2 प्लेट्स जवळ. मी एक लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी सांगत होतो तेव्हा एक कंडक्टर आहे, दुसरा कंडक्टर आणला, पण आपण दोन्ही चिटकवलं का एकमेकांना? दोन्ही एकमेकांना चिटकवले नाही. कळतंय? चिटकवलं तर काही फरकच पडणार नाही. चिटकवलं तर काय होईल? त्यांचं सगळ्यांचं पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. वी डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन. तुम्हाला कळतंय? त्यांच्यामध्ये गॅप आहे काहीतरी. त्यांना फक्त व्हिसिनिटी मध्ये आणलं, जवळ आणून ठेवलं. अच्छा, मग मी काय केलं इथं पण? या 2 प्लेट्सना जवळ आणलं आणि त्यांना कनेक्शन दिलं, मागणं अशी वायर त्याला जॉईन केली. अच्छा, दिस इज कॉल्ड ॲज पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आणि याच्यावरनच कॅपॅसिटरचा सिम्बॉल पडला. कॅपॅसिटरचा सिम्बॉल काय आहे? कॅपॅसिटर आपण असं दाखवतो, 2 दांडी. दॅट इज द सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. कुठनं आलं हे सिम्बॉल? इथनं आणलं. किंवा काही ठिकाणी हे सिम्बॉल असं पण वापरतात, एक उभी दांडी आणि दुसरी असं कर्व. पण असलं काय मॅक्सिमम ठिकाणी वापरत नाहीत. हे पण आहे, असं पण एक सिम्बॉल आहे, तुम्हाला माहिती असू दे. पण दिस इज द मोस्ट कॉमन यूज सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. हा सिम्बॉल कुठनं आला? कधी तुम्हाला? इथनं आला. 2 प्लेट्स ऑफ सेम एरिया आणि सम स्पेसिंग दोघांमध्ये, डी डिस्टन्स. अच्छा, आता मला सांगा काय झालं. समजा मी ह्याच्यावर चार्ज क्यू डिपॉझिट केला, प्लस क्यू, आणि ह्याच्यावर चार्ज मायनस क्यू डिपॉझिट केला. ओके, कम बॅक टू इलेक्ट्रोस्टॅटिक. आठवतं तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय होत असतं? काय होतं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये? बघा,
अशा दोन प्लेट्स असतील, ही एक प्लेट आणि ही एक प्लेट. ओके, आणि याच्यावर जर चार्ज Q1 आणि Q2 असा डिस्ट्रीब्यूट असेल. आठवतंय का मी तुम्हाला शिकवलं होतं की प्लेट्स मध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट कसा होतो. हा Q1 Q2 असेल तर होतं काय, Q1 Q2 चे ऍडिशन होते. Q1 प्लस Q2 काय झाली, ऍडिशन होते. आणि ऍडिशनचा अर्धा, ऍडिशनचा हाफ कशावर डिपॉझिट होतो, बाहेर. Q1 प्लस Q2 बाय 2 आणि याच्या साईडला पण Q1 प्लस Q2 बाय 2. मी तुम्हाला हे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकवलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकचा मे बी सगळ्यात शेवटचं लेक्चर आहे हे, सगळ्यात शेवटचं लेक्चर आहे हे. तर काय होतं, Q1 चार्ज या प्लेटवर, Q2 चार्ज या प्लेटवर, आणि दोघांचं काय होतं. हा, मी तुम्हाला काय सांगतोय, ह्याच्यावर जर Q1 चार्ज आहे, ह्याच्यावर जर Q2 चार्ज आहे, तर कसा चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला होता, Q1 प्लस Q2 बाय 2 या प्लेटवर आणि Q1 प्लस Q2 बाय 2 या प्लेटवर. अच्छा, आणि मग मधला काय, या प्लेटवर किती झाला, या प्लेटच्या आतल्या बाजूला चार्ज किती असतो, तो या ह्याच्यातनं एवढं मायनस झाला ना. लक्षात घ्या, या प्लेटवर टोटल चार्ज किती असायला पाहिजे, Q1 असायला पाहिजे. या प्लेटवर टोटल चार्ज किती असायला पाहिजे, Q2 असायला पाहिजे. अच्छा, म्हणजे या प्लेटवरचा टोटल चार्ज Q1 पाहिजे आणि त्यातला एवढा चार्ज इथं आला असेल तर त्याच्या आतल्या साईडला चार्ज किती असेल, या आतल्या साईडला चार्ज किती असेल, Q1 मायनस दिस ना, म्हणजे Q1 मायनस Q1 बाय Q2 बाय 2. म्हणजे काय, हे आलं Q1 प्लस नाही, हे आलं Q1 मायनस Q2 बाय 2. हे काय आलं चार्ज, ह्याच्या आत किती पाहिजे चार्ज, Q1 मायनस Q2 बाय 2. आणि याच्या आत किती पाहिजे, याच्या आतल्या साईडचा चार्ज किती पाहिजे, तो Q2 मायनस दिस ना, Q2 मायनस Q1 प्लस Q2 बाय 2. म्हणजे किती आलं हे, Q2 मायनस Q1 बाय 2. आठवत आहे का, इलेक्ट्रोस्टॅटिक प्लेट्स, चार्ज प्लेट्स मध्ये शिकवलं होतं मी तुम्हाला हे. ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो फक्त एक, बघा. लिसन, ह्याच्यावर जर -5Q चार्ज आहे आणि ह्याच्यावर 5Q घेऊ आणि इथं Q घेऊ चार्ज. या प्लेटवर किती चार्ज आहे, 5Q आणि ह्याच्यावर -Q घ्या. कॅल्क्युलेशन कुठले घ्या, -Q घ्या. आता बघा, हे चार्ज एकमेकांत डिस्ट्रीब्यूट कसं होऊन जाईल, या साईडला मध्ये, या साईडला किती चार्ज असेल. मी तुम्हाला काय म्हटलं, ह्या दोन्हीला ऍड करा आणि त्याचं निम्म चार्ज दोन्ही साईडला. हे ऍड केलं किती झालं, 4Q झालं. 4Q म्हणजे 2Q दोन्ही साईडला या, म्हणजे या ठिकाणी चार्ज किती आहे, 2Q, या ठिकाणी पण किती आहे, 2Q. अच्छा, हे चार्ज टोटल 5Q पाहिजे. यातलं 2Q जर या साईडला असेल, या प्लेटच्या, प्लेट अशी दाखवतो मी, जाड दाखवतो जरा. प्लेटच्या या साईडला 2Q असेल तर या साईडला किती पाहिजे, 3Q. म्हणजे टोटल चार्ज 5Q होईल ना. हेच फक्त हे असं लिहिलं म्हणून तुम्हाला अवघड वाटायला लागलंय. 5Q मायनस 2Q इज 3Q. अच्छा, इथं चार्ज किती पाहिजे या ठिकाणी, म्हणजे दोघांचे ऍडिशन ही होईल, हे -3Q पाहिजे. अरे कळतंय, बघा. नाउ कम बॅक टू दिस. आता मी जर ह्याच्यावर चार्ज Q डिपॉझिट केला, ह्याच्यावर चार्ज Q डिपॉझिट केला, तर ह्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार बघा. ह्याच्यावर किती चार्ज डिपॉझिट केला, +Q डिपॉझिट केला, ह्याच्यावर किती केला, -Q डिपॉझिट केला. बघा, बाजूला किती असतं, दोघांची ऍडिशनचा हाफ ना. दोघांची ऍडिशन किती झाली, 0. +Q -Q 0. 0चा हाफ 0, म्हणजे बाहेर चार्ज किती झालं, या दोघांच्या बाहेर 0. म्हणजे मला काय पाहिजे, बाहेर चार्ज 0 आहे. लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी चार्ज 0, मग जो काही चार्ज आहे त्याच्यामध्ये कळतंय. लक्षात घ्या, हाच मोठा फरक आहे. बघू आपण मध्ये हा चार्ज किती पाहिजे, हा चार्ज असणार सगळा +Q इथे येईल आणि हा चार्ज असणार आहे -Q. तुम्हाला कळतं डिस्ट्रीब्युशन कसं होतं चार्जचं. बरं, मी काय केलं, या प्लेटवर असा चार्ज मी डिपॉझिट केला, तो त्याने असा रिअरेंज करून घेतला. अच्छा, फायदा काय झाला बघा, ह्याचा फायदा काय झाला बघा. मगाशी जे मी तुम्हाला स्फेरिकल कंडक्टर मध्ये दाखवलं होतं, त्याच्यामध्ये काय झालं, स्फेरिकल कंडक्टरवर पण मी चार्ज ठेवला होता ना Q. स्फेरिकल कंडक्टरवर पण मी चार्ज Q डिपॉझिट केला होता ना. पण झालं काय, त्यांनी काय केलं, हा सगळा चार्ज Q त्यामुळे आलेलं जी काही एनर्जी त्याच्यामध्ये होती, एनर्जी बाहेर डिसिपेट करून टाकली, साठवून ठेवली नाही तरी. आलं का लक्षात,
त्याने डिसिपेट करून टाकली, एनर्जी डिसिपेटेड, पसरून टाकली. मला पसरवणारा माणूस नकोय. कॅपॅसिटरचं काम काय असतं? एनर्जी सप्लाय करणं. अरे सप्लाय करायसाठी स्वतःकडे पाहिजे ना काहीतरी, म्हणजे एनर्जी साठवून ठेवली पाहिजे ना तरी, डिस्ट्रीब्यूट करून टाकायला नको. म्हणजे हे काम हे काय कॅपॅसिटर असा असून काही फायदाच नाहीये, तो एनर्जी डिस्ट्रीब्यूट करतोय. पण असं ह्याच्यासाठी फायदा आहे का? बघा या प्लेट्सच्या बाहेर चार्ज काहीच नाहीये, बाहेर चार्ज काहीच नाहीये, तर बाहेर इलेक्ट्रिक फील्ड काहीच नाहीये. म्हणजे हा इलेक्ट्रिक फील्ड असा काही खर्च करतच नाहीये. शाणा माणूस आहे, बाहेर हवेत टाकत नाहीये, खर्च करत नाहीये. मग आता कुठे ना कुठे करतोय, हा प्लस क्यू आतल्या साईडला आणि मायनस क्यू इथं आहे. म्हणजे काय तयार होईल आता ह्यांच्यामध्ये? असं तयार होईल ना इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कसं सेटअप होईल? असं सेटअप होईल, प्लस क्यू कडनं मायनस क्यू कडे. अच्छा, ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. म्हणजे असं इथं सेटअप होईल इलेक्ट्रिक फील्ड. हा, आता मला सांगा, हे इलेक्ट्रिक फील्ड बाहेर डिसिपेट होतंय का? नाही, हे इलेक्ट्रिक फील्ड बाहेर डिसिपेट होत नाही. त्या दोन ब्रेडच्या मध्ये सँडविच असतो ना, सँडविच, असं सँडविच सारखं काय झालं, दोन प्लेट्सच्या मध्येच इलेक्ट्रिक फील्डच कन्फाईन झालं, कन्फाईन, साठून राहिलं. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड साठून राहिलं, कन्फाईन राहिलं, याचा अर्थ काय? एनर्जी डेन्सिटी इज हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. म्हणजे एनर्जी काय झाली थोडक्यात, हे काय केली? एनर्जी साठवून ठेवली. तुम्हाला बेसिक कळत आहे, कन्सेप्ट कळते तुम्हाला. कॅपॅसिटी लक्षात, कन्सेप्टच्या मुळाशी जा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर आपण सर्किट सॉल्व्ह करू, तुम्हाला प्रोसिजर काही गोष्टी आहेत, काही गोष्टी तुम्हाला पाठ करायला सांगेल, काही गोष्टी तुम्हाला स्टेप लक्षात ठेवा. पण कन्सेप्ट ही आहे. इज इट क्लिअर टू यू? अच्छा, ओके, फाईन. So this is a parallel plate capacitor. आता ह्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन आपण बघूयात. ओके, कॅल्क्युलेशनच्या अगोदर तुम्ही हे लॉजिक लिहून घ्या, हे तुम्हाला जे सांगितलेलं आहे लिहून घ्या. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. मी अगोदर काय तुम्हाला लिहून दिलं होतं की असे 3 अरेंजमेंट होतात ना. पॅरलल प्लेट होता, अजून 2 बघू पुढे. पॅरलल प्लेट पहिल्यांदा बघतो आपण. पॅरलल प्लेटचं काय? 2 प्लेट्स आर ऑफ सेम एरिया आर प्लेस्ड ॲट सम डिस्टन्स फ्रॉम इच अदर. Are placed at some distance from each other. अच्छा, पुढे. When both the plates are given or are deposited charge plus q and minus q respectively, are deposited charge plus q and minus q respectively, तर काय होतं? The charge rearranges itself in such a way that there is zero charge outside the plate, on outer surface of the plate, and the entire charge confines inside the inner faces of the plates. असं म्हणा, इनसाइड पेक्षा म्हणा, the entire charge confines on inner face of the plates. ह्याच्यामुळे झालं काय? Because of this there is no dissipation of electric field. ब्रॅकेट मध्ये लिहा एनर्जी. but the entire energy is confined in between the two plates. In form of the electric field set up between the two plates. डायग्राम काढून घ्या. ओके, पुढच्या क्लासमध्ये आपण थोडं गणित बघूयात. वी विल सी ह्याचं कॅपॅसिटन्स आपण पॅरलल प्लेटचा कसा काढतो, आणि आपण उरलेले 2 पण फॉर्म बघूयात, स्फेरिकल आणि सिलेंड्रिकल प्लेट्स. ओके, चलो या क्लासमध्ये आपण इथं थांबूयात. बाय.